Hello friends, this is lecture 25. Welcome to all the BSc third year students in lecture 25, and today's topic is dyes part second, because in first lecture or in 24th lecture we were discuss the type of dyes, that is methyl orange. In this lecture we are discuss the next type of dyes, that is crystal violet. See here the structure of crystal violet, or the structure of crystal violet, in which the three benzene rings are attached to one center carbon atoms. किंवा याच्यामध्ये आपल्याला जर स्ट्रक्चर पाहिलं असेल त्याचं स्ट्रक्चर पहा कसं आहे किंवा याचा फॉर्म्युला पहा कसा आहे. दोन बेंझिन रिंग तर आहेतच, त्याच्यासोबत इकडे एन CH2 CH3चे दोन ग्रुप, इकडे एन CH3चे दोन ग्रुप, आणि इकडे एक जे आहे ही क्युनाइट टाईपची एक रिंग आहे, पॅराक्युनाइट टाईपची एक आहे इकडे रिंग आहे. तर अशा प्रकारे क्रिस्टल व्हायलेटला काय करतो असं आपण, अशा प्रकारे क्रिस्टल व्हायलेटचं हे स्ट्रक्चर आहे. त्याचं जर प्रिपरेशन पाहिलं असेल तर त्या प्रिपरेशनमध्ये स्टेप फर्स्टमध्ये प्रिपरेशन ऑफ द मायक्लर्स कीटोन्स म्हणतो आपण त्याला, प्रिपरेशन ऑफ मायक्लर्स कीटोन. आता हे प्रिपरेशन ऑफ मायक्लर्स कीटोन्समध्ये काय होते पहा. एक आपण घेतो पहिले डायमिथिल ॲनिलीन घ्यायचा, वन मॉलिक्यूल ऑफ डायमिथिल ॲनिलीन, अँड सेकंड मॉलिक्यूल इज कार्बोनाइल क्लोराईड घेतला, आणि दोन मॉलिक्यूल जे आहेत आपण ते घेतले डायमिथिल ॲनिलीनचे दोन मॉलिक्यूल्स, आणि एक मॉलिक्यूल्स घेतला कार्बोनाइल क्लोराईडचा. व्हेन दे आर रिॲक्ट विथ इच अदर, देन तिथे जर तुम्ही पाहिलं असेल तर आता मी इथं ब्रशच्या सहाय्याने तुम्हाला दाखवतो कसा कार्बोनाइल क्लोराईडचा एक Cl आयटम आणि एका डायमिथिल ॲनिलीनचा एक हायड्रोजन आयटम, हे पहा कसा इथून रिमूव्ह झाला. हा रिमूव्ह होऊन या रिॲक्शनमध्ये हा HCl रिमूव्ह होतो, आणि तिथं मायक्लर्स कीटोन्स काय होतं तिथं तयार होतो. त्याचं स्ट्रक्चर कसं असतं हे असते असं. आता मायक्लर्स कीटोन्स म्हणल्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे कीटोन्स म्हणजे काय असते की तिथं C डबल बॉन्ड O ग्रुप हा काय होत असतो, फंक्शनल ग्रुप तिथे येत असतो किंवा फंक्शनल ग्रुप तो असतो. मग मायक्लर्स कीटोन्समध्ये फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्ड O असतो, दोन डायमिथिल ॲनिलीन्स काय असतात अटॅच असतात, प्लस दोन HClचे मॉलिक्युल्स काय झाले त्या रिॲक्शनचे काय झाले बाहेर पडलेले आहेत. दिस इज द स्टेप फर्स्ट. ही झाली स्टेप फर्स्ट. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं आपण, प्रिपरेशन ऑफ द मायक्लर्स कीटोन्स केलं. मायक्लर्स कीटोन्स कसं तयार केलं आपण, दोन डायमिथिल ॲनिलीन मॉलिक्यूल हे कार्बोनाइल क्लोराईडसोबत रिॲक्ट केले, आणि त्याच्यामधून दोन HClचे मॉलिक्यूल्स हे बाहेर टाकले. दोन HClचे मॉलिक्यूल्स बाहेर टाकल्याच्या नंतर जो काही स्ट्रक्चर मिळेल आपल्याला त्याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड ॲज द मायक्लर्स कीटोन. आता पहिल्या स्टेपमध्ये मिळालेला मायक्लर्स कीटोन हा काय करायचा आपल्याला दुसऱ्या स्टेपमध्ये काय करतो आपण तिथं यूज करत असतो, आणि दुसऱ्या स्टेपचं नाव आहे कंडेन्सेशन ऑफ मायक्लर्स कीटोन विथ डायमिथिल ॲनिलीन. मग आता दुसऱ्या स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये जो काय मायक्लर्स कीटोन मिळाला आपल्याला, तो मायक्लर्स कीटोन्स काय करायचा डायमिथिल ॲनिलीनसोबत काय करायचा रिॲक्ट करायचा इन प्रेझेन्स ऑफ द अनहायड्रस POCl3 और AlCl3, आणि त्याच्यात काय करतो आपण कंडेन्सेशन प्रोसेस करतो. आता सुरुवातीला आपण पहा कंडेन्सेशन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, व्हॉट इज मीन बाय कंडेन्सेशन म्हणजे काय म्हणायचं आपण त्याला. इन कंडेन्सेशन प्रोसेस द स्मॉल वॉटर लाईक मॉलिक्यूल इज रिमूव्ड फ्रॉम दॅट रिॲक्शन. समजा एखादा वॉटर लाईक मॉलिक्यूल्स काय होत असेल रिमूव्ह होत असेल, छोटासा मॉलिक्यूल एखादा जर त्या रिॲक्शनमधून जर बाहेर पडत असेल तर अशा टाईपच्या रिॲक्शनला काय म्हणतो, दिस टाईप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द कंडेन्सेशन रिॲक्शन. मग मायक्लर्स कीटोन्स व्हेन रिॲक्टेड विथ द डायमिथिल ॲनिलीनसोबत ज्यावेळेस मायक्लर्स कीटोन्स हा रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस POCl3, अनहायड्रेटिंग किंवा डिहायड्रेटिंग एजंट म्हणतो आपण याला, कोणता AlCl3 असेल किंवा POCl3 असेल, तर याच्यामध्ये काय होईल, मग हे एक रिएजंट म्हणून आपण इथे यूज केला आहे, कॅटलिस्ट म्हणून यूज केला आहे, आणि कंडेन्सेशन प्रोसेस केली. त्याच्यानंतर काय झालं पुढं जर तुम्ही पाहिलं असेल ॲरोवर, तर त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तर कलर बेस एक काय झाला, कलर बेस झाला, आणि ज्यावेळेस कलर बेसला आपण HClमध्ये रिॲक्ट करू त्यावेळेस तयार जे होत असते ते काय होत असते, क्रिस्टल व्हायलेट तयार होत असते. एक कलर बेस ॲड केला, त्याच्यानंतर HClसोबत रिॲक्ट केलं, त्याच्यानंतर काय झाला क्रिस्टल व्हायलेट तिथं काय झाला तयार झाला, की क्रिस्टल व्हायलेट तयार झाला. आता तीच रिॲक्शन आपण काय करू,
तीच रिॲक्शन आपण इथं पाहू. मायक्लेअर्स कीटोन देन रिॲक्टेड विथ डायमिथिल ॲलिलिन. हे पहा पहिल्या स्ट्रक्चरमध्ये, हे पहा इथं सांगत आहे मी. हा मायक्लेअर्स कीटोन जो पहिल्या स्टेपमधला घेतला आपण तो, प्लस त्याला काय केलं, डायमिथिल ॲनिलिनसोबत काय केलं, इकडं रिॲक्ट केला आपण, बरोबर आहे. मग डायमिथिल ॲनिलिनसोबत रिॲक्ट केला तर याच्यानंतर काय झालं आपण सांगितलं, आपण इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस POCl3 इन कंडेन्सेशन प्रोसेस सांगितलं तुम्हाला. कंडेन्सेशन प्रोसेसमध्ये काय होत असतो की वॉटर लाईक मॉलिक्युल्स काय होत असतो, बाहेर पडत असतो. आणि पहा तिथं C+O प्लस इकडला एक H, हे दोन्ही, हे जो काही H आहे तो कोणाकडे अटॅक झाला, तिकडं त्या ॲरोनं शो केलेलं आहे, तिकडं ऑक्सिजनकडे अटॅक झाला. आणि ऑक्सिजनकडे अटॅक झाल्याच्यानंतर त्याच्यानंतर तिथं OH तयार झालं. आणि OH तयार होऊन जे काही जर आपण मेकॅनिझम जर पाहिला असेल तर नायट्रोजनचे लोन पेअर जर इकडे टाकले तर, आणि एक बॉन्ड शिफ्ट पुढे केला, दुसऱ्या बॉन्डिंगची तिथं केली, आणि OH मॉलिक्यूल काय झाला, कलर बेसमधून जे इथं दिसतं आपल्याला कलर बेस, हे पहा इथं OH मॉलिक्यूल काय झाला तिथं बाहेर पडला. आणि OH मॉलिक्यूल बाहेर पडल्याच्या नंतर तिथं तो मॉलिक्यूल नुसता OH म्हणून बाहेर न पडता तो काय झाला, H2O म्हणून बाहेर पडला. तो इथं दिसला पहा आपल्याला, हे बघा वॉटर मॉलिक्यूल्स इथं बाहेर पडला, -HOH दिसलं, म्हणजे H2O काय झाला, बाहेर पडला. याचा अर्थ कंडेन्सेशन प्रोसेसमध्ये मी काय सांगितलं, कंडेन्सेशन प्रोसेस म्हणजे काय, एखादा वॉटर लाईक मॉलिक्युल्स बाहेर पडणे. एखादा स्मॉल वॉटर लाईक मॉलिक्यूल जर बाहेर पडत असेल तर अशाला काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज द कंडेन्सेशन प्रोसेस. मग इथं कंडेन्सेशन प्रोसेस झाली, वॉटर लाईक मॉलिक्युल्स बाहेर पडला इन प्रेझेन्स ऑफ HCl. तिथं रिॲक्शन होऊन काय झालं, आपल्याला पुढं आपल्याला क्रिस्टल व्हायलेट एक असं स्ट्रक्चर मिळालं. आणि ते क्रिस्टल व्हायलेट स्ट्रक्चर कसं असते, दिस इज द क्रिस्टल व्हायलेट स्ट्रक्चर, किंवा ते क्रिस्टल व्हायलेट स्ट्रक्चर काय होते, अशा प्रकारे आपल्याला तिथं मिळत असते, किंवा क्रिस्टल व्हायलेट स्ट्रक्चर तिथं आपल्याला मिळत असते. अशा प्रकारे या 2 स्टेपचा उपयोग करून, स्टेप फर्स्ट फॉर द प्रिपरेशन ऑफ मायक्लेअर्स कीटोन्स, इन स्टेप सेकंड कंडेन्सेशन प्रोसेसचा उपयोग करून आपण काय करतो, क्रिस्टल व्हायलेट ही जी डाय आहे ती क्रिस्टल व्हायलेट डाय काय करत असतो, आपण तयार करत असतो. तर दिस इज कॉल्ड ॲज द सेकंड स्टेप, कंडेन्सेशन ऑफ मायक्लेअर्स कीटोन विथ द डायमिथिल ॲनिलीन, किंवा मायक्लेअर्स कीटोन विथ द डायमिथिल ॲनिलीन. आता त्याच्या प्रॉपर्टी पाहू आपण, क्रिस्टल व्हायलेटच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत. तर क्रिस्टल व्हायलेटची पहिली प्रॉपर्टी जर आपण पाहिली असेल, धिस डाय फॉर्म्स लार्ज स्ट्रक्चर विच आर व्हायलेट इन कलर. पहिला पॉईंट काय असेल क्रिस्टल व्हायलेटचा, क्रिस्टल व्हायलेटचा जो असेल त्याचा कलर कसा असेल, एकदम व्हायलेट कलर असेल. आणि लार्ज स्ट्रक्चर फॉर्मेशन करते, स्ट्रक्चर कसं असते त्याचं, लार्ज स्ट्रक्चर फॉर्मेशन करते, हॅविंग द व्हायलेट इन कलर, किंवा स्ट्रक्चर विच आर व्हायलेट इन कलर. इट इज सॉलेबल, सेकंड पहा बी जी सांगितली प्रॉपर्टी त्याची, इट इज सॉलेबल इन वॉटर अँड गिव्ज अ डीप ब्ल्यू कलर. आता व्हायलेट कलर हा सॉल्युबल असून परत काय करतं, डीप ब्ल्यू कलर तिथं काय करतं, शो करतो. व्हायलेट क्रिस्टल किंवा व्हायलेट स्ट्रक्चर असते, पण ज्यावेळेस तो वॉटर सॉल्युबल होईल किंवा वॉटरमध्ये सॉल्युबल होईल त्यावेळेस हा काय करतो, डीप ब्ल्यू कलर तिथे देत असतो. आणि धिस डीप ब्ल्यू कलर, सी जर पार्ट पाहिला असेल, इट डायज वूल्स, सिल्क अँड टॅनिन, मॉडरेंट फायबर्स. आणि ही जी काही ब्ल्यू कलर असतो आपला, किंवा हा जो काही ब्ल्यू कलर असतो, तर हा ब्ल्यू कलर कशासाठी यूज करण्यात येतो, किंवा हा ब्ल्यू कलर कशासाठी यूज करतो, धिस डाय इज यूज्ड फॉर डायिंग, डाय देण्याचं काम करतो. कशाला, वूल असेल, सिल्क असेल, किंवा टॅनिन असेल, मॉडरेंट फायबर्स असेल, टॅनिन असेल, सिल्क असेल आणि वूल असेल, याला आपल्याला डाय मारण्याचं काम किंवा डाय देण्याचं काम कोण करत असतो, हो क्रिस्टल व्हायलेट्स करत असतो. दीज आर द प्रॉपर्टीज. हे कशाच्या प्रॉपर्टी येतात, क्रिस्टल व्हायलेटच्या प्रॉपर्टी येतात. आता पुढं पाहू त्याचे युजेस काय काय आहेत. व्हॉट इज द यूज ऑफ क्रिस्टल व्हायलेट डायज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ इंक, स्टॅम्पिंग पॅड अँड टाईपरायटर रिबन्स. पहा काय पहिलं यूज काय आहे त्याचं, इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द इंक, जी काय आपण पेनमध्ये शाई भरतो, किंवा स्टॅम्पिंग पॅडमध्ये काय करतो आपण, शाई टाकतो, इंक टाकतो. तर ती इंक असेल, शाई असेल, किंवा टाईपरायटरचं जे काही रिबन असते, किंवा रिबॉन म्हणतो आपण त्याला, ती जी काही रिबन असेल त्याला डाय असते, ती काय असते, ती डाय असते, ब्ल्यू कलरची डाय असते. तर ह्या डायचा उपयोग इथं आपण स्टॅम्पिंग पॅडमध्ये करत असतो, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंकमध्ये करत असतो, आणि टाईपरायटरमध्ये जी काय रिबन असते किंवा रिबन असते त्या रिबनला लावण्यासाठी काय करतो आपण, त्याचा उपयोग करत असतो. आलं लक्षात. सेकंड यूज काय आहे, इट इज युज्ड ॲज अन इंडिकेटर फॉर डिटर्मिनेशन ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. जर आपण पाहिलं असेल ॲसिड बेस टायट्रेशनमध्ये जर आपण इंडिकेटर यूज करतो, किंवा ॲसिड बेस टायट्रेशनमध्ये, किंवा जर आपल्याला जर H पॉझिटिव्ह आयन्सचं जर कॉन्सन्ट्रेशन डिटर्माइन करायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करतो, ॲज अन इंडिकेटर
म्हणून क्रिस्टल व्हायलेट डायचा काय करत असतो, उपयोग करत असतो, की क्रिस्टल व्हायलेट डायचा काय करत असतो, तिथं उपयोग करत असतो. आणि हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन ॲज ॲन इंडिकेटर फॉर डिटर्मिनेशन ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे त्याचा उपयोग आपण इंडिकेटर म्हणून काय करत असतो, त्याचा तिथं यूज करत असतो किंवा त्याचा यूज होतो. मग पहिला यूज माहीत झाला, क्रिस्टल व्हायलेटचा पहिला यूज काय असतो, पहिला यूज असतो इंक बनवण्यासाठी, स्टॅम्पिंग पॅडमध्ये सुद्धा यूज होतो इंक टाकण्यासाठी, रिबिन्स टाईपरायटरमधली जी काय रिबिन्स असते त्याच्यामध्ये पण यूज होत असतो. सेकंड यूज पाहिला आपण ॲज अन इंडिकेटर फॉर H पॉझिटिव्ह आयन्स कॉन्सन्ट्रेशन, डिटर्मिनेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय होते त्याचा इंडिकेटर म्हणून आपण तिथे यूज करतो. ते थर्ड जर यूज पाहिला आपण जेंटियन फायलाइट्स यूज्ड फॉर अँटीसेप्टिक फॉर द सर्टन स्किन डिसीजेस लाईक बर्न असेल, अल्सर असेल आणि वॉशिंग द वुंड्स असेल. आता काही ज्या डायज येतात, काही डायज ज्याचं नाव दिले जेंटियन्स फायलेट, ही जी काय डाय आहे इट इज यूज्ड फॉर द अँटीसेप्टिक म्हणून काय करतो आपण या डायचा काय करत असतो, उपयोग करत असतो फॉर सर्टन स्किन डिसीजेस. मग स्किन डिसीजेस कोणते असतात, फॉर एक्झाम्पल बर्न जर झाला असेल, कशाने थोडंफार जर आपल्या स्किनवर जर बर्न झाला असेल, जळाला असेल, तर त्यावेळेस काय होत असते की त्यावेळेस ही डाय जर लावली आपण तर ते अँटीसेप्टिक म्हणून काय होते, यूज केली जाते. किंवा अल्सर झाला असेल, तोंडातलं येणे वगैरे आपण म्हणतो आपण त्याला अल्सर झाला असेल, तर त्यावेळेस काय होते या डायचा उपयोग तिथं केला जातो. किंवा ज्यावेळेस एखादी आपल्याला जखम लागते, वूंड होती, ती जर वूंड जर वॉश करायची असेल किंवा वॉशिंग वूंडसाठी किंवा त्या जखमलं वॉश करण्यासाठी सुद्धा काय करतो आपण या डायचा उपयोग केला जातो. दिस इज द थर्ड यूज ऑफ दॅट क्रिस्टल व्हायलेट डायज. देन फोर्थ यूज्ड ॲज बायोलॉजिकल स्टेन म्हणून सुद्धा काय करतो आपण त्याचा उपयोग केला जातो. जर स्टेन बनवतो आपण त्या स्कोपमध्ये, जर तुम्ही पाहिलं असेल BScचे प्रॅक्टिकल करत असताना तुम्ही बॉटनीचे ज्यावेळेस तुम्ही बॉटनीचे प्रॅक्टिकल करता त्यावेळेस ते पोलग्रेन्स असतील किंवा स्टिग्मा वगैरे असेल, तर त्यावेळेस काय करतो त्याची जर तुम्हाला स्टेन बनवायची असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करता, एक कलर्ड सबस्टन्स काय करता त्याच्यावर टाकता. कशामुळं, कारण तो क्लिअरली तो पार्ट काय व्हायला तुम्हाला त्या मायक्रोस्कोप खाली दिसावा. मग ते जे काय व्हायलेट कलरचं जे सोल्युशन तुम्ही यूज करता त्या याच्यावर टाकण्यासाठी, तर ते व्हायलेट कलरचं सोल्युशन यूज्ड ॲज अ स्टेन ते काय असते, क्रिस्टल व्हायलेट डायज असते. मग तो डायज काय करता तुम्ही तिथं टाकत असता आणि अशा प्रकारे काय करतो आपण तिथं बायोलॉजिकल स्टेन म्हणून सुद्धा काय होतं तिथं यूज केला जातो. दिस इज द फोर्थ यूज्ड ॲज बायोलॉजिकल स्टेन. यूज्ड इन मेकिंग पेन्सिल, हे पहा फिफ्थ यूजेस काय आहे त्याचा. पाचवा यूजेस असा आहे की आपण जे काही पेन्सिलमध्ये यूज करतो त्या पेन्सिलमध्ये जो काही कलर येतो, त्या कलर्ड पेन्सिल जर असतील, आपल्या कलर्ड पेन्सिल जर असतील आणि त्याच्यामध्ये जर क्रिस्टल व्हायलेट कलरची जर एखादी पेन्सिल असेल आणि त्याच्यात जर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, त्या डायचा उपयोग केला जातो किंवा त्या क्रिस्टल व्हायलेटचा डायचा तिथं उपयोग केला जातो. अशा प्रकारे जवळपास 5 उपयोग किंवा 5 युजेस ऑफ द क्रिस्टल व्हायलेट डायचे काय करता येईल आपल्याला सांगता येतील. मग इंक बनवण्यासाठी असेल, इंडिकेटर म्हणून असेल, अल्सर असेल, बर्न असेल, स्किन बर्न असेल किंवा वूंड वॉशिंग असेल किंवा स्टेनमध्ये असेल किंवा पेन्सिलमध्ये असेल, एवढ्या सगळ्यासाठी काय होतं आपल्याला क्रिस्टल व्हायलेटचा काय होतो तिथं उपयोग केला जातो. तर त्याच्यानंतर जर तसं पाहिलं आपण तर हे सारे युजेस काय होतात तिथं केले जातात. त्याच्यानंतर दुसरी डायज पहा, जे 4 नंबरची डायज आहे किंवा 4th नंबरची डायज आहे, त्या डायजला आपण नाव दिलं आहे किंवा आपल्या सिलेबसमध्ये जी डाय आहे त्याला म्हणतो आपण थॅलिन डायज. त्याला काय म्हणायचं, थॅलिन डायज म्हणतो आपण त्याला किंवा थॅलिन डायज म्हणतो. मग थॅलिन डायज, व्हॉट इज द थॅलिन डायज? द टर्म्स थॅलिन इज यूज टू रिप्रेझेंट द डायज फॉर्म्ड फ्रॉम द थॅलिक अनहायड्राइट. काय सांगितलं, थॅलिक अनहायड्रेट, याचं नाव काय, तर थॅलिन डायज आहे. मग थॅलिन डायज काय रिप्रेझेंट करते किंवा थॅलिन डायज काय रिप्रेझेंट करते किंवा थॅलिन डायज कोणापासून फॉर्मेशन होते? थॅलिन डाय इज फॉर्म्ड फ्रॉम द थॅलिक अनहायड्राइट. थॅलिक अनहायड्राइटपासून काय होते, थॅलिन डायज तयार होते आणि फिनॉलपासून. म्हणजे एक फिनॉल असेल, फिनॉल थॅलिक अनहायड्राइट इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2 और H2SO4. पहा आता, ज्यावेळेस थॅलिक अनहायड्राइट आणि फिनॉल याची रिॲक्शन होत असते इन प्रेझेन्स ऑफ, कशाच्या प्रेझेन्समध्ये किंवा कॅटलिस्ट म्हणून काय यूज करतो किंवा मेडियम म्हणून काय यूज करतो आपण, यूज ऑफ द ZnCl2, झिंक डायक्लोराईड किंवा H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड या प्रेझेन्समध्ये जर आपण केलं, देन देर इज फॉर्मेशन ऑफ द थॅलिन डायज किंवा तिथं काय होते, थॅलिन डायज तिथं तयार होत असते. मग आता त्याचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं असेल किंवा आपल्याला जर स्ट्रक्चर पाहायचं असेल तर थॅलिन डायजचं, तर
तर ते थॅलिन डायचं पहा कसं स्ट्रक्चर असो. हे बघा इथं थॅलिन डायचं इथं एक आपल्याला इथं स्ट्रक्चर दिसेल आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर सेंट्रल कार्बन ॲटम्सला कोण अटॅच असतं, 2 बेंझिन रिंग्स अटॅच आहेत आणि एक पॅरा क्युनाइड रिंग्स का होती तिथे एक अटॅच आहे. आणि धिस क्युनाइड रिंग इट इज युजफुल फॉर द ॲक्ट ॲज अ क्रोमोफोर ग्रुप्स म्हणून तिथं काय होतं, इथं ॲक्ट्स केली जाते किंवा क्रोमोफोर म्हणून काय होतं तिथं ही रिंग जी आहे तिथं यूज केली जाते आहे. आणि फॉर एक्झाम्पल याचं जर आपण थॅलिन डायचं जर एक्झाम्पल पाहिलं असेल तर त्या थॅलिन डायचं एक्झाम्पल कोणता असतो, त्या थॅलिन डायचं एक्झाम्पल असतं फिनॉल्फथेलिन. पहा त्याच्या नावात काय दिलेलं आहे, फिनॉल्फथेलिन. फिनॉल्फथेलिन जे नाव आहे ते नाव म्हणजेच काय आहे, तिथं फिनॉल्फथेलिन जर पाहिलं असेल तर तुम्ही फिनॉल्फथेलिनचं हे पाहिलं, फिनॉल्फथेलिनचं स्ट्रक्चर जर पाहिलं असेल तर फिनॉल्फथेलिन डाय किंवा फिनॉल्फथेलिन हे एक्झाम्पल कशाचं आहे, फिनॉल्फथेलिन हे एक्झाम्पल आहे थॅलिन डायचं एक्झाम्पल आहे. आलं लक्षात. मग हा जो काही फिनॉल्फथेलिन आहे हा इथं मी तुम्हाला शो केला इथं फिनॉल्फथेलिन, तर हा फिनॉल्फथेलिन हे कशाचं एक्झाम्पल आहे, हे थॅलिन डायचं काय आहे एक्झाम्पल आहे. आलं लक्षात. तर मग याचं प्रिपरेशन किंवा आपण जे सांगितलं तुम्हाला थॅलिक अनहायड्राईडसोबत जे काही होत असेल किंवा फिनॉल्फथेलिन जे बनत असेल ते फिनॉल्फथेलिन पहा कसं बनते किंवा प्रिपरेशन मेथड काय आहे त्याची मी ते तुम्हाला शो करतो इथं. सी हिअर इन प्रिपरेशन मेथड इट कॅन बी सिंथेसाइज्ड बाय हिटिंग थॅलिक अनहायड्राईड 1 मोल. काय घेतलं आपण, 1 मोल घेतलं थॅलिक अनहायड्राईड. थॅलिक अनहायड्राईड घ्यायचं 1 मोल. थॅलिक अनहायड्राईड कुठं आहे हे मी त्याला इथं शो करतो तुम्हाला. दिस इज कॉल्ड ॲज द थॅलिक अनहायड्राईड. इथं मी तुम्हाला शो केलं. तर हे झालं थॅलिक अनहायड्राईड घेतलं 1 मोल विथ द फिनॉल्स. फिनॉल्स काय करायचं, फिनॉल्स घ्यायचं 2 मॉलिक्युल्स फिनॉलचे घेतले आपण आणि 1 मॉलिक्युल्स कशाचा घेतला आपण, थॅलिक अनहायड्राईडचा घेतला. त्या दोघांची रिॲक्शन केली म्हणजे 2 मॉलिक्युल फिनॉलचे प्लस 1 मॉलिक्युल कशाचा घेतला आपण, थॅलिक अनहायड्राईडचा घेतला. या दोघांची रिॲक्शन केली आणि या दोघांच्या रिॲक्शनमधून काय केलं आपण, इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 काय केलं आपण घेतलं आणि एक स्मॉल कंडेन्सेशन प्रोसेस सारखीच कंडेन्सेशन इथं प्रोसेस झाली आणि स्मॉल वॉटर मॉलिक्युल्स काय झाला इथं बाहेर पडला. मग हा वॉटर मॉलिक्युल्स ही पहा इथं रिॲक्शनमध्ये मी तुम्हाला इथं शो करतो. When 2 molecules of phenol is reacted with the 1 molecule of the phthalic anhydride in presence of concentrated H2SO4. आता पहा कसा वॉटर मॉलिक्युल इथून बाहेर पडला, हे बघा इथं एक ऑक्सिजन मॉलिक्यूल 2 हायड्रोजन मॉलिक्युल्स हे काय झाले इथं रिॲक्शन होऊन बाहेर पडले आणि बाहेर पडल्याच्या नंतर इथं हा वॉटर मॉलिक्युल्स काय झाला बाहेर पडला आणि बाहेर पडल्याच्या नंतर तिथं फिनॉल्फथेलिन इंडिकेटर किंवा फिनॉल्फथेलिन जी डाय आहे ती फिनॉल्फथेलिन डायज काय झाली तिथं तयार झालेली आहे किंवा फिनॉल्फथेलिन डायज काय झाली इथं तयार झाली. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द फिनॉल्फथेलिन. फिनॉल्फथेलिन डायज काय झाली इथं तयार झाली. एकदम सोपं मेकॅनिझम आहे. 2 फिनॉलचे मॉलिक्युल प्लस 1 थॅलिक अनहायड्राईडचा मॉलिक्युल हे कशाला हे रिॲक्ट करायचे इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. तिथं काय होईल मग वॉटर मॉलिक्युल्स काय होईल तिथं बाहेर पडेल आणि एक स्ट्रक्चर म्हणून आपल्याला द स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द फिनॉल्फथेलिन. मग हे फिनॉल्फथेलिन काय होते तिथं स्ट्रक्चर काय होते तिथं बाहेर पडत असते. अशा प्रकारे हे फिनॉल्फथेलिन म्हणजे थॅलिन डायचं आपल्याला काय होतं तिथं एक्झाम्पल म्हणजे फिनॉल्फथेलिन आपण इथं पाहिलेलं आहे. आता पाहू आपण फिनॉल्फथेलिनचे किंवा थॅलिन डायचे कोणते कोणते युजेस असतात. द फर्स्ट यूज पहा, फिनॉल्फथेलिन इज ॲन व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड. आपण फिनॉल्फथेलिन जर पाहिला असेल तर फिनॉल्फथेलिनचा जो क्रिस्टलाइन असतो तो क्रिस्टलाइन कसा असतो, व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असतो किंवा व्हाईट क्रिस्टलाइन काय असतो सॉलिड असतो. फिनॉल्फथेलिन इज अ व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असतो तो. आता इनसॉल्युबल इन वॉटर बट सॉल्युबल इन द अल्कोहोल अँड अल्कली. म्हणजे जर प्रॉपर्टी पाहिल्या असेल किंवा युजेस आणि प्रॉपर्टी पण आहेत ह्या दोन्ही पण आहेत इथं कंबाईनली घेत आहे इथं आपण. तर इट इज इनसॉल्युबल इन वॉटर बट सॉल्युबल इन अल्कोहोल अँड अल्कली. वॉटरमध्ये हा काय असतो इनसॉल्युबल असतो पण तो अल्कोहोलमध्ये आणि अल्कलीमध्ये काय असतो सॉल्युबल असतो. तो व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असतो. त्याच्यानंतर थर्ड जर प्रॉपर्टी पाहिली असेल आपण त्याची किंवा युजेस पाहिले असेल, इट इज युज्ड ॲज ॲन ॲसिड बेस इंडिकेटर. आपण सांगितलं की ॲसिड बेस इंडिकेटरमध्ये किंवा ॲसिड बेस ट्रायट्रेशनमध्ये आपण काय करतो एक इंडिकेटर वापरत असतो आणि धिस इंडिकेटर इज कॉल्ड ॲज द फिनॉल्फथेलिन इंडिकेटर. तुम्ही 12वीपासून ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करतो केमिस्ट्रीचे त्यावेळेसपासून पाहतो की तुम्ही काय करता ॲसिड बेस ट्रायट्रेशन म्हणलं की काय सांगतात पहिल्यांदा की त्याच्यात इंडिकेटर टाका आणि इंडिकेटर कोणतं असतं फिनॉल्फथेलिन इंडिकेटर. फिनॉल्फथेलिन इंडिकेटर. तर धिस फिनॉल्फथेलिन इंडिकेटर और धिस फिनॉल्फथेलिन इज
इज अ क्रिस्टल व्हायलेट और ते कशाचं आहे, थॅलिनचं किंवा थॅलिन डायचं एक्झाम्पल आहे. कोणतं, फिनॉल्फथिलीन इंडिकेटर. मग हे ॲसिड बेस टायट्रेशनमध्ये काय करतो, इंडिकेटर म्हणून यूज केला जातो. इन फोर्थ पहा, इन अल्कली इट गिव्ज अ पिंक कलर अँड इन ॲसिडिक इट इज अ कलरलेस. मग ज्यावेळेस तो अल्कली मध्ये आपण मिक्स करू, म्हणजे ज्यावेळेस आपण बेसमध्ये यूज करू, त्याची प्रॉपर्टी लगेच काय करते, इट शोज द पिंक कलर शो करतो. आणि इन ॲसिड जर कंडिशन असेल किंवा ॲसिडिक सोल्युशनमध्ये हा का असतो, एकदम कलरलेस असतो किंवा कलरलेस असतो. अशा प्रकारे दीज आर द प्रॉपर्टी अँड युजेस ऑफ द फिनॉल्फथिलीन ऑर द थॅलिन डाईजचे काय तर ते प्रॉपर्टी अँड युजेस आहेत त्याचे. आता नेक्स्ट टॉपिक पाहू आपण. नेक्स्ट टॉपिक कोणतं आहे आपलं, नेक्स्ट टॉपिक जर पाहिला असेल किंवा नेक्स्ट टॉपिक पहा कोणतं आहे, तर नेक्स्ट टॉपिक आहे आपलं 5व्या नंबरची डायज जी आहे ती 5व्या नंबरची डायज आहे इंडिगॉइड अँड द थायो इंडिगॉइड डाईज. काय आहे, इंडिगॉइड अँड थायो इंडिगॉइड डाईज. थायो इंडिगॉइड किंवा इंडिगो किंवा काय म्हणतो आपण त्याला, थायो इंडिगो. आता जर त्याचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं असेल तर पहा इथं थायो इंडिगॉइडचं स्ट्रक्चर आणि इंडिगॉइडचं स्ट्रक्चर. हे पहा, इंडिगोचं स्ट्रक्चर हे आहे, तर थायो इंडिगॉइडचं स्ट्रक्चर कोणतं आहे, हे थायो इंडिगॉइडचं काय आहे, स्ट्रक्चर आहे. आता द मेन डिफरन्स जर आपण इंडिगो अँड थायो इंडिगो डाईजमध्ये जर पाहिला असेल, पहा तुम्ही, सी हिअर द स्ट्रक्चर अँड ऑब्झर्व हिअर. इन इंडिगो स्ट्रक्चर 2 नायट्रोजन ॲटम इज प्रेझेंट. In indigo structure 2 nitrogen atom is present. See here, this is the first nitrogen, this is the second nitrogen atoms. The structure of the two dyes is same. The structure of the two dyes is nearly the same, indigoid and thioindigoid. Only difference between, or only basic difference between two dyes, in an indigo structure 2 nitrogen atom is present, NH, and in thioindigoid structure 2 sulfur is present. See here, this sulfur, here is sulfur, here is one sulfur, here is one sulfur. In this structure 2 nitrogen, in this structure 2 sulfur is present, and hence this structure is called as the thioindigoid, and hence this structure as the indigo कधी म्हणायचं आणि थायोइंडिगो कधी म्हणायचं, ज्यावेळेस 2 नायट्रोजन आयटम्स असतील त्यावेळेस इंडिगो स्ट्रक्चर होईल, इंडिगो डाय होईल त्याची. आणि ज्यावेळेस 2 सल्फर आयटम्स अटॅच असतील सेम त्याच पोझिशनला, देन दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द थायो इंडिगो स्ट्रक्चर. आपल्याला माहीत आहे, जिथं जिथं सल्फर आयटम्स येतो तिथं आपण काय लावत असतो, थायो लावत असतो किंवा थायोचा यूज करत असतो. इंडिगो इज ऑब्टेन्ड फ्रॉम द प्लांट्स. मग इंडिगो डाय जे आहे किंवा इंडिगोइड डाय जे आहे ही कशापासून मिळते, आपल्याला प्लांट्सपासून मिळत असते किंवा प्लांट्सपासून मिळत असते. जर तुम्ही आपण आता त्याचं हे बघू की स्ट्रक्चर नेमकं कोणतं आहे, त्या स्ट्रक्चर तर पाहिलं आपण, तर पहा पुढचं त्याचे प्रिपरेशन मेथड्स. कशाची प्रिपरेशन मेथड पाहायची आपल्याला, इंडिगोची किंवा इंडिगो थायो इंडिगो जे आहे त्याची आपण प्रिपरेशन मेथड पहा. तर इंडिगोइड डाईज कंटेन, आता इंडिगोइड डाईज कंटेन जो C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड C, C डबल बॉन्ड O हा जो फंक्शनल ग्रुप दिसतो किंवा हा जो ग्रुप दिसतो, ग्रुप ॲज अ क्रोमोफोर म्हणून तिथं काय करतो आपण, तिथं यूज करत असतो किंवा क्रोमोफोर म्हणून काय करत असतो, तिथं यूज करत असतो. सी हिअर, कोणता क्रोमोफोर्स म्हणून ग्रुप यूज करतो आपण, हा ग्रुप्स काय करतो आपण तिथं क्रोमोफोर म्हणून यूज करत असतो आपण. आणि तुम्ही त्या स्ट्रक्चरमध्ये जर पाहिलं असेल तर त्याच्या त्या दोन्ही स्ट्रक्चरमध्ये, इंडिगो स्ट्रक्चरमध्ये आणि थायो इंडिगो स्ट्रक्चरमध्ये काय आहे, हा ग्रुप्स तिथं काय अवेलेबल आहे. आता मी बॅकच्या स्लाईडला जातो, तुम्हाला स्ट्रक्चरवर नेतो. तिथं स्ट्रक्चरवर नेल्याच्यानंतर तुम्हाला तिथं जो काही तो क्रोमोफोरिक ग्रुप आहे ते तुम्हाला इथं शो करतो मी. या स्ट्रक्चरमध्ये पहा क्रोमोफोरिक ग्रुप मी तुम्हाला काय करतो, ब्रश विथ द हेल्प ऑफ ब्रश मी तुम्हाला काय करतो इथं दाखवतो. आता याच्यामध्ये पहा हा क्रोमोफोरिक ग्रुप आहे, दिसला, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, इकडं C डबल बॉन्ड O, हा क्रोमोफोरिक ग्रुप आहे. मग हा क्रोमोफोरिक ग्रुप्स काय असेल, हा पाहिजे याच्यामध्ये क्लिअरली शो केला. तर हा ग्रुप्स काय असतो, दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज द क्रोमोफोर किंवा क्रोमोफोरिक काय असतो, ग्रुप असतो. आणि तुम्हाला सांगितलं कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की क्रोमोफोर, व्हॉट इज मीन बाय क्रोमोफोर. क्रोमोफोर मीन्स कलर बेअरिंग युनिट्स. विथ द हेल्प ऑफ दिस ग्रुप इट शोज द कलर, किंवा या ग्रुपच्या सायन्स त्या याला काय ते कलर येत असतो किंवा कलर तिथं काय करत असतो, कलर शो करत असतो.
तर ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की या प्रिपरेशनमध्ये मेथडमध्ये पहा ग्रुप्स क्रोमोफोर इंडिगो इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस क्लास. मग इंडिगो जी डाय आहे तर त्या इंडिगॉइड आणि थायो इंडिगॉइडचं एक्झाम्पल कोणतं असेल तर ते थायो इंडिगॉइड आणि इंडिगॉइडचं स्ट्रक्चर जे कोणतं असेल तर ते कोणतं स्ट्रक्चर असेल तर ते स्ट्रक्चर असते त्याला म्हणतो आपण इंडिगो इज ऑप्टेन्ड फ्रॉम द प्लांट किंवा इज द बेस्ट इंडिगो इज द बेस्ट एक्झाम्पल. त्याचं एक्झाम्पल म्हणून काय केलं ते इंडिगो घेतलेलं आहे आपण. आलं लक्षात. तर मग इट इज ऑप्टेन्ड फ्रॉम द प्लांट. इट इज ऑप्टेन्ड फ्रॉम द प्लांट. इंडिकॅन म्हणतो आपण त्याला. इंडिकॅन तुम्ही जर एखाद्या वेळेस पाहिलं असेल इंडिकॅनचं तो आपण भरपूर वेळेस ते शाईचे वगैरे झाडं पाहिले असतील तुम्ही. शाईचे झाडं म्हणतो आपण त्याला. तर ते झाडं जे असतात त्यालाच म्हणतो आपण इंडिकन किंवा इंडिकॅन प्लांट्स म्हणतो आपण त्याला. आणि तेच काय असतं तर त्याची शॉर्ट प्रोसेस आपण इथं मी तुम्हाला इथं शो केलेली आहे. तर पहिल्यांदा पहा इंडिकॅन्स नावाचा मॉलिक्युल्स काय करतो आपण प्लांटमधला तो रिमूव्ह करतो आणि त्या इंडिकॅन नावाच्या प्लांट्समध्ये फ्रॉम द इंडिगो प्लांटपासून किंवा इंडिगो प्लांटपासून काय करतो इंडिकॅन्स हे आपण बाहेर काढत असतो आणि त्याचं H2O सोबत किंवा वॉटर मॉलिक्यूलसोबत त्याची रिॲक्शन करत असतो. हायड्रोलायसिस करत असतो थोडक्यात. आणि हायड्रोलायसिस केल्याच्या नंतर जे काही वरचा जो ग्रुप आहे O6CH11O5 हा ग्रुप रिमूव्ह होऊन तिथं काय होते तिथं फक्त OH ग्रुप लागतो. फिनॉलिक ग्रुप तिथं अटॅच होतो आणि त्याचं जर आपण ऑक्सिडेशन विथ एअरसोबत जर ऑक्सिडेशन केलं तर ऑक्सिडेशन केल्याच्या नंतर तिथं काय होतं आपल्याला दुसरा ग्रुप तिथं काय मिळत असतो. आणि इन धिस वे वी हॅव टू प्रिपेअर द इंडिगो डाईज. आपण जो काय आहे तो डाईज काय करत असतो आपण तिथं यूज करत असतो. तो डाईज काय करतो आपण तिथं यूज करतो. मी विथ द हेल्प ऑफ ब्रश मी तुम्हाला काय करतो त्याचं स्ट्रक्चर सांगतो. हे झालं प्लांटपासून काय केलं आपण रिमूव्ह केलं त्याचं हायड्रोलायसिस केलं. हायड्रोलायसिस केल्याच्या नंतर काय झालं इथं हायड्रोलायसिस केल्याच्या नंतर OH ग्रुप तिथं आला आणि OH ग्रुपचं ज्यावेळेस आपण ऑक्सिडेशन विथ एअर करू किंवा ऑक्सिडेशन विथ एअरसोबत जर आपण त्याचं ऑक्सिडेशन जर केलं असेल देन देर इज फॉर्मेशन ऑफ द इंडिगो किंवा इंडिगोचं स्ट्रक्चर अशा प्रकारे आपल्याला तिथं मिळत असते. दिस इज कॉल्ड ॲज द प्रिपरेशन मेथड फॉर द इंडिगो डाईज किंवा प्रिपरेशन मेथड फॉर द इंडिगो डाईज. तर इंडिगो इज यूज्ड ॲज लार्ज स्केल फॉर डाईंग द कॉटन बाय वॅट प्रोसेस. मग विथ द हेल्प ऑफ व्हॅट प्रोसेस किंवा व्हॅट प्रोसेसच्या सहाय्यानं काय करत असतो आपण त्या कॉटनला इंडिगो कलर देण्याचं काम काय करत असतो आपण करत असतो. आता मी तुम्हाला डायग्रामॅटिकली इथं तुम्हाला शो करतो की कशा प्रकारे त्याचं प्रिपरेशन हे केलं जातो. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये किंवा घरी पण आपण त्याचं प्रिपरेशन त्या डायचं करू शकतो. सी हिअर इन अ फर्स्ट स्ट्रक्चर द प्लांट. आता इथं जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्ही इथं प्लांट शो केलेला आहे. याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड ॲज द इंडिका किंवा इंडिगो प्लांट आहे तो. हे आपण आपल्या घराच्या शेजारी किंवा भरपूर जागी आपल्याला तो मिळत असतो इंडिगो प्लांट. मग हा इंडिगो प्लांटला काय करतात तोडून त्याला बारीक त्याचे पानं वेगळे करून या दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल इन सेकंड स्ट्रक्चर पाहायचं त्याचं पानं कसे सेपरेट करत असेल किंवा लिव्ज काय करतात त्याचे सेपरेट करतात आणि ते लिव्ज सेपरेट केल्याच्या नंतर वॉटरमध्ये त्याला काय करतात मिक्स करून ठेवतात. वॉटरमध्ये मिक्स केल्याच्या नंतर त्याचं ऑक्सिडेशन विथ एअरसोबत काय होतं ऑक्सिडेशन होते. आणि थर्ड स्ट्रक्चरमध्ये जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे इथं पहा किती सुंदर कलर किंवा त्याला ब्ल्यू कलर इथं आलेला आहे. खूप छानसा असा ब्ल्यू कलर आलेला आहे. आणि हे जो काही ब्ल्यू कलर या वॉटरमध्ये दिसत आहे तुम्हाला तर हीच काय आहे ती इंडिगो कलर आहे त्याचा किंवा इंडिगो कलर आहे. ब्ल्यू कलरची इथं डायस तयार झालेली आहे. आणि आपण जे काही जीन्स पॅन्टमध्ये सुद्धा आपण क्लॉथमध्ये पाहतो किंवा फायबरमध्ये पाहतो किंवा वूल्समध्ये पाहत असतो ब्ल्यूइश कलर तर तो ब्ल्यूइश कलर इज नथिंग बट द एक्झाम्पल ऑफ दॅट इंडिगो डायज. ती इंडिगो डाय असती. आपला जीन्स कलरमधला जो काही घटक असतो ब्ल्यू कलरचा तर ती काय असते इंडिगो असतो. त्याच्यातून ती ब्ल्यू कलर तिथं आपल्याला काय करतो शो करतो. इन दिस वे वी हॅव टू प्रिपेअर द इंडिगो डायज किंवा या प्रकारे इंडिका प्लांटपासून त्याचा बारीक करून त्याच्यापासून आपण लिव्ज त्याचे सेपरेट करून त्याच्याकडून त्याचे जे काही मटेरियल्स असतात ते सेपरेट करून त्याला सोकिंग करतो. कशामध्ये सोक करतो त्याला वॉटरमध्ये सोकिंग करतो. आणि वॉटरमध्ये सोकिंग केल्याच्या नंतर विथ त्याचं हायड्रोलायसिस होऊन किंवा त्याचं एअरसोबत ऑक्सिडेशन होऊन तिथं काय होतं एकदम असे असं डायस तयार होते वॉटरमध्ये. इन धिस वे वी हॅव टू प्रिपेअर और वी हॅव टू सी द इंडिगो डाईज किंवा इंडिगो डाईज. आता नेक्स्ट जी डाईज आहे आपण इंडिगो झाली आणि आता थायो इंडिगॉइड पहा. इंडिगो डाईजच्या स्ट्रक्चरमध्ये दोन मॉलिक्युल्स कोणते असतात दोन नायट्रोजनचे असतात. थायो इंडिगॉइड जी डायज असते त्याच्यामध्ये काय असतात दोन सल्फर ॲटम्स असतात. मग आता थायो इंडिगॉइड्स
see here, thioindigo. Thioindigo is similar to the indigo, only difference in place of 2 NH group there are 2 sulfur atom. सांगितलं आता त्याच्या वरच्या स्ट्रक्चरमध्ये आपण डिस्कस केलं की वरच्या स्ट्रक्चरमध्ये आपण डिस्कस केलं की जिथं 2 नायट्रोजन ॲटम्स असतात त्याच्या जागी इन प्लेस ऑफ धिस 2 नायट्रोजन ॲटम हिअर इज 2 सल्फर ॲटम्स, किंवा तिथं काय असतात 2 सल्फर ॲटम्स काय असतात प्रेझेंट असतात. ग्रुप्स देर आर 2 सल्फर ॲटम्स. थायोइंडिगॉइड इज यूज्ड टू डायज कॉटन, वूल अँड द पॉलिस्टर. पॉलिस्टर क्लॉथ असो, कॉटन असो किंवा ऊल असो, या तिन्हीला पण जर आपल्याला कलर करायचा असेल तर त्याला आपण काय करतो, आपण थायो इंडिगोचा उपयोग करून त्याला काय करत असतो, आपण तिथं कलर त्याला देत असतो. पहा इथं या स्ट्रक्चरमध्ये मी तुम्हाला शो करतो 2 सल्फर ॲटम्स इथं अटॅच आहेत. हा इथे एक सल्फर आणि तिथे एक सल्फर, 2 सल्फर ॲटम्स इथं अटॅच आहेत. आणि त्याचं स्ट्रक्चर जर पाहिला, कलर पाहिला असेल, हिअर दिस इज कॉल्ड ॲज द थायो इंडिगो. हा कलर एकदम व्हायलेट कलर दिसतो, असा जांभळा रेडिश कलर दिसतो. हा जो कलर आहे त्याला काय, त्या कलरला काय म्हणतो आपण, धिस कलर इज कॉल्ड ॲज द, कशामुळे तो हा कलर थायो इंडिगो कलर्स तिथं काय येत असतो. आलं लक्षात. आता त्याची प्रॉपर्टी पाहू आपण, कोणते कोणते प्रॉपर्टी आहेत किंवा त्याचं मेथड ऑफ प्रिपरेशन पहा कसं केलेले आहे इंडिगॉइडचं, किंवा इंडिगॉइडचं दिलेलं आहे इथं. पण याच्या जागी फक्त आपण एक काय असते 2च ग्रुप कोणती त्याला आपल्या इकडं थायो इंडिगॉइड्स आपण इथे घेतले असेल. एक घेतले अँथ्रानिलिक ॲसिड कॅन बी सिंथेसाइज्ड फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन. या सिक्वेन्स ऑफ रिॲक्शननं काय करतो आपण थायो इंडिगॉइड्स काय करत असतो की तयार करत असतो. पहा इथं अँथ्रानिलिक ॲसिड घ्यायचं. अँथ्रानिलिक ॲसिडला काय केलेलं आहे, CH2COOHCl हा एक मॉलिक्यूल त्याच्यासोबत रिॲक्ट केला. पहिल्या स्टेपमध्ये काय होईल, एक HCl बाहेर पडेल आणि आपल्याला फिनाइल ग्लायसिन कार्बोक्झिलिक ॲसिड हे काय होते, इन फर्स्ट स्टेप वी हॅव टू ऑब्टेन. कोणतं, फिनाइल ग्लायसिन कार्बोक्झिलिक ॲसिड. मग या फिनाइल ग्लायसिन कार्बोक्झिलिक ॲसिडला ज्यावेळेस आपण बेसिक कंडिशनमध्ये काय करू, आपण त्याची रिॲक्शन करू. मग बेसिक कंडिशनमध्ये विथ द हेल्प ऑफ द हीट, मग बेस कोणता असतो, KOH असेल, NaNH2 असेल, त्याच्यानंतर हीट असेल, तर तिथं काय होईल, वॉटर लाईक कंडेन्सेशन प्रोसेसमध्ये वॉटर लाईक मॉलिक्यूल्स तिथं बाहेर पडेल आणि आपल्याला काय होईल, हे इथं वॉटर लाईक मॉलिक्यूल्स तिथं बाहेर पडला आणि पहिल्या स्टेपमध्ये हा प्रोडक्ट इथं तयार झाला. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला इंडोझॅलिक ॲसिड्स हा अनस्टेबल कंपाऊंड इंडोझॅलिक ॲसिड्स इथं तयार झाला आणि इंडोझॅलिक ॲसिड तयार झाल्याच्यानंतर CO2 काय झाला, मायनस झाला आणि त्याच्यापासून आपल्याला इंडॉक्सिल हा एक प्रोडक्ट तयार झाला. आणि ज्यावेळेस या इंडॉक्सिलचं आपण एअरसोबत ऑक्सिडेशन करू, देन वी हॅव टू ऑब्टेन द इंडिगो. मग तिथं काय होतं, आपल्याला इंडिगो तिथे मिळत असते. वॉटरसोबत जर किंवा आपण हे जर केलं तर त्यावेळेस काय होत असते, आपल्याला इंडिगॉइडचं स्ट्रक्चर किंवा मिळत असते. किंवा हे इंडिगॉइडचं स्ट्रक्चर याप्रमाणे इथं सिंथेसाइज आपण तिथं लॅबोरेटरीजमध्ये सिंथेसाइज आपण तिथं करू शकतो. पहिलं घ्यायचं अँथ्रानिलिक ॲसिड. अँथ्रानिलिक ॲसिड कशासोबत, ClCH2COH सोबत रिॲक्ट करायचं. देन देर इज फॉर्मेशन ऑफ द फिनाइल ग्लायसिन ऑर्थोकार्बोक्झिलिक ॲसिड तयार होईल. मग त्याची रिॲक्शन कशासोबत करणार, अल्कलीसोबत करणार. मग काय होईल, H2 मायनस होईल तिथं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय होईल, इथं इंडोझॅलिक ॲसिड एक अनस्टेबल कंपाऊंड तयार होईल आणि त्याच्यातून जर आपण -CO2 जर केला तर तिथं इंडॉक्सिल तयार होईल. आणि इंडॉक्सिल तयार झाल्याच्या नंतर ऑक्सिडेशन एअरसोबत जर आपण ऑक्सिडेशन केलं, देन देर इज फॉर्मेशन ऑफ द इंडिगो तिथं काय होईल, तिथं तयार होईल. इंडिगो इज अ डार्क ब्ल्यू अमॉर्फस पावडर विथ अ कॉपर लस्टर. सी हिअर, इंडिगो कसा असतो, इंडिगो कसा असणार आहे किंवा इंडिगो कसा असतो, तर इंडिगोमध्ये काय असतो, एकदम डार्क ब्ल्यू अमॉर्फस पावडर असते. अमॉर्फस पावडर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एकदम पावडर जे की आपल्या हाताला जर आपण हातात जर घेतलं त्याला तर ते एकदम हाताला काय असतं, एकदम चिटकून राहते. त्याला म्हणतो आपण अमॉर्फस पावडर. आणि क्रिस्टलाईन पावडर कसं असतं, एकदम थोडं खडे आपल्या हाताला काय लागतात किंवा क्रिस्टलाईन खडे आपल्या हाताला लागतात. मग तसं एकदम अमॉर्फस पावडर असते तो. तर अशा प्रकारे त्याचं प्रिपरेशन मेथड्स काय होते किंवा प्रिपेअर आपण त्याला करू शकतो किंवा प्रिपरेशन आपण त्याचं करू शकतो. तर अशा प्रकारे प्रिपरेशन मेथड्स ह्या आपण इथं पाहिलेल्या आहेत. आणि राहिलेल्या ज्या काही डाईज असतील हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करू, आपण त्या घेऊता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.